नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य ही तयार होऊन खाली येते व पार्थ हा तिच्याकडे बघत राहतो आणि काव्याला म्हणतो, तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहात. आणि काव्य देखील खूप प्रेमाने पार्थकडे बघू लागते. तर इकडे आपण पाहतो, जीवाने आनंद निवासचे पेपर न पाहता त्यावर सही केलेली असते आणि बिल्डर हा त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, तुमचं सामान बाहेर काढायला सुरुवात करा, कारण मी आता हे आनंद निवास पाडण्यासाठी बुलडोजर घेऊन आलो आहे. हे ऐकल्यानंतर नंदिनीला हे ऐकताच खूप मोठा धक्का बसतो आणि ती जीवावर ओरडून बोलते, जीवा, तुम्ही त्या कागदाच्या तुकड्यावर सही करताना काय विचार केला नाही की हा कागदाचा तुकडा म्हणजे माझ्या आनंद निवासचा तुकडा आहे, तो माझ्या शरीराचा एक भाग आहे. तुम्ही न वाचता सही का केली, असे ती सर्वांच्या समोर जीवावर ओरडू लागते. बोलते, आता तुम्ही चूक केली आहे, परंतु याची शिक्षा मात्र मला भोगायची आहे. आणि आपण पाहतो, बुलडोजर हा आनंद निवास पाडण्यासाठी येत असतो तेव्हा नंदिनी धावत जाऊन बुलडोजरच्या समोर जाऊन उभी राहते. जीवा हा अतिशय घाबरतो व जोरात ओरडतो आणि नंदिनी थांब असं म्हणू लागतो. तर इकडे आपण पाहतो, पार्थ हा काव्याला म्हणतो, आज चक्क चवीच्या बाबतीत आईवर मात केली तुम्ही. तेव्हा मानिनी तिथे येते आणि बोलते, कोणी मात केली आहे माझ्यावर? मानिनी काव्याला म्हणते, शोभतंय का तुला हे? तेव्हा काव्याही म्हणते, तुम्ही जे करताय ते एका आईला शोभतंय का? तेव्हा मानिनी हे काव्याला म्हणते, एकदाची निघून जा इथून त्याच्या आयुष्यातून. तेव्हा काव्य म्हणते, ठीक आहे, इथून निघून जाते. तर इकडे जीवा आणि नंदिनी बाहेर असतात तेव्हा नंदिनी जीवाच्या हातातले घर फेकून देते. तेव्हा जीवा बोलतो, तुटलंय नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही काड्याचं घर बनवलं होतं, ते तुटलं तर तुम्हाला इतका त्रास झाला, मग माझ्या तुटलेल्या घराचं काय काय असं नंदिनी म्हणते आणि बोलते, मी फार काळ तुमच्यासोबत राहू शकत नाही. असं बोलून ती तेथून निघून जाते. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि नंदिनी हे घर सोडून जाणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.